श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 48। श्रीपादांचे स्त्री पुरुषांना संबोधन। श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत। श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात। त्यांची पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक पद्म विकसित होत असे। त्या पद्मावर श्रीपादांच्या पावलांचे चिन्ह उमटत असे। हे कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे एक कोडेच होते। एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अद्भुत विषयच होता। थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे, परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादांची ती साधारण लीला वाटू लागली। श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत। सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे। नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पैलतीने जात। त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचा जय जयकार करीत। रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरगड्डी येथे राहत। पंचदेव पहाड आणि कुरगड्डी यांच्यामध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे। प्रत्येक शुक्रवारी ते विवाह इच्छुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत। महिलांना हळकुंड देत। श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना अम्मा सुमती अथवा अम्मा अनुसया तल्ली असे संबोधित। त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना अम्मा वासवी किंवा अम्मा राधा, अम्मा सुरेखा अशा नावाने बोलावीत। त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या पुरुषांना ते आय्या किंवा नायना असे संबोधन करीत। त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलावीत। त्यांच्या आजोबांच्या वयाची असलेल्या वृद्धांना ताता असे बोलावीत। वृद्ध स्त्रियांना अम्मम्मा असे ते संबोधन करीत। श्रीपादांचे नित्य कार्यक्रम आणि दरबार सत्संग। गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी कुरगड्डीच होई तर कधी पंचदेव पहाडावर। रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करीत। त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेमकुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमभावाने सोडवीत आणि अभयवचन देत। सोमवारचा सत्संगात पुराणातील कथा सांगत। त्यानंतर भक्तांच्या समस्यांचे निराकरण करीत। मंगळवारचा सत्संग उपनिषदांचा बोध करण्यासाठी असे। यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत। बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे। गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे। यानंतर भक्तांच्या आदिव्याधी श्रीपाद प्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा उपाय सांगत। या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे। या जेवणाचे वैशिष्ट्य असे होते की श्रीपाद प्रभू पंगतीत स्वतः काही पदार्थ वाढीत असत। काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत। त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे। शुक्रवारच्या सत्संगात ते श्री विद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विधीपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत। शनिवारी शिव आराधना महात्म्याबद्दल बोध करीत। श्रीपाद प्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखरी धन्य होत। श्रीपाद प्रभूंचे भक्त भाजीपाला ज्वारी रागी वगैरे आपल्या शेतात पिकलेले धान्य आणीत। दररोज भक्तांना अन्नदान असे, परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाई। त्या दिवशी सर्व पदार्थांबरोबर एक पक्वान्न केले जाई। ते सर्व भक्तांना प्रसाद रूपाने वाटले जात असे। श्रीपादांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मृदू होते। त्यांना भक्तांची दुःखे पाहवली जात नसत। त्यांच्या सत्संगात आलेला दुःखी श्रोता जाताना अत्यंत आनंदाने घरी जात असे। श्री दत्तात्रेयांच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तत्काळ अनुग्रह होत असे। अशी ही श्रीपाद प्रभूंची माया कोटी कोटी मातेंच्या प्रेमापेक्षाही अधिक असे। रात्रीच्या वेळी कुरगड्डीस राहण्याची कोणासही परवानगी नसे, परंतु माझ्याबरोबर आलेल्या वृद्ध संन्याशास श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली। मला सुद्धा रात्री कुरगड्डीस राहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले। दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशास काशीस जाण्याचा आदेश दिला
व अंतकाळापर्यंत तेथेच राहण्यास सांगितले. स्वयंपाकाची भांडी घासणे, स्वयंपाक करणे, येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही माझी कामे होती. दरबारात कोणत्याही वेळेला भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे. जे भक्त घरी जेवण करून आलेले असत त्यांना सुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागे. ज्यावेळी शिजविलेले अन्न कमी असून जास्त लोक जेवणास येत असत त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलूतील जल भोजन पदार्थावर सिंचन करीत. त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनास नंतरही शिल्लक राहत. याप्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या. रात्रीच्या वेळेस अनेक देवता कुरगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत. सकाळ होताच त्या महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी जात. काही वेळा हिमालयातून काही योगी येत. ते सुद्धा कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत येत. त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान असत. या योग्यांना श्रीपाद प्रभू स्वतः जेवण वाढीत. श्रीपादांचे जेवण म्हणजे मुठभरच असे. ते वऱ्याचे तांदूळ असो किंवा ज्वारीचा भात असो किंवा रागी संकटी असो. त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांचे स्वतःचे पोट भरल्याची संतृप्ती त्यांना प्राप्त होत असे. रविदास नावाचा एक रजक होता. त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य लाभले होते. परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या. त्याच्या निवारणासाठी त्याने श्रीपादांच्या चरणांचाच आश्रय घेतला होता. श्रीपाद प्रभू सांगत असत की पितरांचे विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते. अष्टदशा वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते. त्यात पक्षपाती दृष्टी नसते. आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही. माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल. कित्येक जन्माच्या पुण्यफळानेच श्रीपादांचे दर्शन लाभते. अशा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावायच हवा. या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मांपर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे. या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये 1,25,000 महासिद्ध पुरुषात त्यांचा अंशमात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्यांच्याद्वारे या सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो. श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय होत असते. भक्तगण जेव्हा गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोचवितात. याप्रमाणे आपण आपल्या गुरूंना केलेला नमस्कार अनेक गुरूंना पोचतो. देवांना जरी आपणावर राग आला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात. प्रत्येक शिष्याला गुरूंचा आशीर्वाद लाभतो. गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्ही प्राप्ती होते. श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते. हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्माचे आचरण. कुरुवड्डीचा विशेष महिमा नित्य क्षेत्रासारखा आहे. येथे असलेले दैवत जागृत स्वरूपात आहे. या क्षेत्रात अनेक देवता, महर्षी, महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात. येथे त्यांचे स्थान ठरलेले असते. हृदयामध्ये देवाचे नाव भरून सदाचरणाने राहून विहित कर्म करीत राहावे असे श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवननौका या भवसागरातून सुलभतेने पैलतली जाईल यात अजिबात शंका नाही. येथे अध्याय 48 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 49. श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशासंबंधीचे विधान. 33 संख्या विशेष. कुरगड्डीतील श्रीपादांचे कार्यक्रम. श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले, शंकर भट्टा, आपण ज्यांचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे. अग्नि उपासना करणे श्रोत्रिय लक्षण आहे. तुझी अग्नि उपासना म्हणजे विजलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे. यावर मी श्री प्रभूंचा जय जयकार करून म्हणालो, महाराज, माझ्या जीवनानंतर सुद्धा ही शेगडी अशीच राहणार आहे.
यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझ्या विझलेल्या शेगडीत स्वतःची शक्ती नाही. माझ्या योगशक्तीने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसादरूप होऊन भक्तांची दैन्य दुःख हरण करीत आहे. ही शेगडी अजून 9 वर्षेपर्यंत पेटणार आहे. म्हणून मी 33 वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो. त्यानंतर 3 वर्षेपर्यंत तेजरूपात स्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांना दर्शन देत होतो. तेव्हा मी 33 वर्षाचा होतो. योग्यांच्या जीवनात 33व्या वर्षी अनेक बदल घडून येतात. रुद्रगणांची संख्या 33 कोटी आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आपला अग्नियज्ञ यानंतर सुद्धा चालूच राहील. कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतीक म्हणून अग्नी आराधना करायची असते. यामुळे भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते. त्यापूर्व कारणरूप देह हा कारण शरीरात असतो. त्यामुळे 33 वर्षे उलटल्यावर अशा प्रकारची अग्निपूजा करण्याची गरज नसते. त्यावेळी माझा आश्रय घेणाऱ्यांची पापकर्मे सूक्ष्म शरीरात राहून आणि कारण शरीरात राहून योग अग्नीने दग्ध होऊन जातात. माझे भक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून आपली क्षुधा तृप्त करतील. असे 3 वर्षपर्यंत चालेल. यानंतर या स्थूल रूपात अग्निपूजा करण्याची आवश्यकता नाही. पृथ्वी यज्ञाचा मी प्रारंभ केला आहे. तो यशस्वी रीतीने चालू आहे. तसेच जलयज्ञ सुद्धा मी सुरू केला आहे. तो सुद्धा मोठ्या थाटात साजरा होत आहे. आता अग्निपूजा आणि अग्नियज्ञाची सुरुवात करायची आहे. तो यज्ञ सुद्धा अप्रतिम होईल यात शंकाच नाही. समस्त जीवराशीतील अग्निस्वरूप माझेच आहे. सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो. सर्वांचा नाश करणारा सुद्धा मीच आहे. पंचतत्वासंबंधित यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही. एके दिवशी एक नवदाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते. त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली. त्या आदेशानुसार ती दोघे पती पत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेली. परंतु 2 दिवसातच तो युवक गतप्राण झाला. या आकस्मिक मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली. ती म्हणाली, प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असते असे ऐकले होते. परंतु आज असे हे अघटित कसे घडले? ती दुःखाने रडू लागली. त्यांचे नातेवाईक ही बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले. त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वांना पडला. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो देह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे दरबारातील सेवाधारी सांगू लागले. तेवढ्यात श्रीपाद प्रभू दरबारात आले. शोकसागरात बुडालेल्या त्या नववधूने श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्मकहाणी सांगितली. श्रीपाद प्रभू म्हणाले, कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते. यावरती नववधू मोठ्या श्रद्धायुक्त भावाने म्हणाली, प्रभो, या विश्वात आपणास अशक्य असे काहीच नाही. माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा. त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता. मृत जीवास जीवनदान. श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल. माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल. कर्मसिद्धांताच्या व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो. तू तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर. चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल. श्रीपादांच्या सांगण्याप्रमाणे सर्व लाकडे जळून जातात. तो तरुण झोपेतून उठून बसला आणि उभा राहिला. आजूबाजूस सर्व नातेवाईक पाहून त्या नववधूच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा जय जयकार केला. दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा. एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला होता. तो परिस्थितीने एवढा गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला. त्याला शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्या ब्राह्मणाच्या पाठीत स्पर्श केला. त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास. मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस. त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पाप कर्मांची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आहेत.
आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल. असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले. प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेले. घरात पाऊल टाकताच पंचाची गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य, ते लाकूड सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती. श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापांचे अग्नियज्ञाने दहन केले होते. काही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी, भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत. त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्मांची स्पंदने आकर्षून घेत. अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत. त्यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत. एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली होती. तिचा विवाह कुठे जमत नव्हता. तिला कुजदोष म्हणजे मंगळदोष असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला. त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले. त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एक योग्य वराबरोबर विवाह झाला. श्रीपाद प्रभू काही लोकांना गाईचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत, तर काहींना गाईच्या तुपात दीप देवासमोर लावण्याचा आदेश देत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येचा विवाह संबंधीच्या अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहू कालाच्या वेळेस म्हणजे सकाळी 10:30 ते 12 या दरम्यान अंबिकेची पूजा कराव्यास सांगत. श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला. त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंड्याच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले. तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको असे त्यांना बजावून सांगितले. असे केल्यानंतर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला. एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी गाईच्या तुपातील दिवा 8 दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले. असे केल्यानंतर त्याच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला. अशा रीतीने नवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली. या सर्व पद्धती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्यच आहे. येथे अध्याय 49 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 50. गुरुनिंदा केल्याने दारिद्र्य प्राप्ती. एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरगड्डीत श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला होता. त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागले. नामस्मरण महिमा. त्या ब्राह्मणाने श्रीपादांचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची अत्यंत कारुण्यपूर्ण वाणीने प्रार्थना केली. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे विप्रा, तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीने दुखविलेस. अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दांनी घायाळ केलेस. त्या कर्माचे फलस्वरूप तुला या जन्मी ही पोटदुखीची व्याधी जडली आहे. मानवास या कलियुगात वाक्दोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे. भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडल शुद्ध होते. मी कुरगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे. या नामाबरोबर श्रीकार ही जोडणार आहे. यामुळे चिरस्थायीपणे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी नियंत्रित होतील. जे भक्त दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्रीदत्त दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करीन. त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद प्रभूंनी 3 दिवस 3 रात्री कुरगड्डी येथे राहून दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा असा जप करण्यास सांगितला. या आदेशाप्रमाणे तो वृद्ध ब्राह्मण 3 दिवस व 3 रात्री कुरगड्डीस राहिला व अत्यंत श्रद्धाभावाने त्याने जप केला. त्या ब्राह्मणाची पोटदुखी कमी झाली. श्रीपाद म्हणाले, वायुमंडलात आज पूर्वीसारखेच वाग्जल भरून आहे. आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व, रज, तम या 3 गुणांनी किंवा 1 अथवा 2 गुणांनी परिपूर्ण असते. या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो. ही पंचभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते. त्यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो. या दारिद्र्यामुळे
त्याच्याकडून पुन्हा पापकर्म घडते. या पापामुळे मन दूषित होऊन दान, धर्म, लोकसेवा अशी सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्र्य येते. हे दुष्टचक्र असेच चालू राहते. त्रिकरण शुद्धीची आवश्यकता. मानवास दारिद्र्यापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याचे काया, वाचा, मन शुद्ध असावयास हवे. याला त्रिकरण शुद्धी असे म्हणतात. आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे. मनात दुष्टभाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा. आपल्या वाणीप्रमाणेच आचरण सुद्धा अगदी पवित्र असावे. त्रिकरण शुद्धी पावलेला मानव महान पदाला जाऊन पोचतो. मनात एक असणे आणि वाणीत दुसरेच उच्चारण करणे आणि या दोहोपेक्षा वेगळेच आचरण करणे अशा व्यक्तीस दुरात्मा असे म्हणतात. या कलियुगात जीवनसागर तरुण जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यात नामस्मरण हे अत्यंत सुलभ प्राय साधन आहे. नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते. नामस्मरण न करणाऱ्याचे मन सुद्धा अशुद्ध असते. नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते. कर्मविमोचन. एका क्षयरोगाने ग्रस्त असलेला गृहस्थ पूर्वपूरला आला. त्याला मधुमेहाचा आजारही होता. दुसऱ्या अनेक व्याधी सुद्धा होत्या. त्याला पाहून श्रीपाद प्रभूंना खूप राग आला. तो पूर्वजन्मात एक कुख्यात चोर होता. त्याने अनेक निरपराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केले होते. एका उपवर कन्येच्या पित्याने तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती. ती या दुष्ट चोराने हिरावून नेली. त्यामुळे त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही. वरदक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही. शेवटी एक वृद्ध वरदक्षिणेशिवाय लग्नास तयार झाला. या विवाह प्रस्तावामुळे त्या तरुण उपरकन्येने आत्महत्या केली. पूर्वजन्मीची अशी कर्मे असलेला तो क्षयरोगी अत्यंत दीन अवस्थेत श्रीपादांच्या जवळ आला आणि त्याने मोठ्या कारुण्यपूर्ण वाणीने श्रीपाद प्रभूंना त्या दुर्धर व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली. दयावंत श्रीपाद प्रभूंनी त्याला पंचदेव पहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले. तेथे डासांचा अत्यंत त्रास होता. तहान लागल्यास पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते. त्या रात्री त्यांना एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारत असल्याचे दिसले. तो घाबरून उठला. इकडे तिकडे पाहिले तेव्हा ते स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला. त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्याच्यावर एक बलवान मल्ल बसलेला दिसला. या दोन्ही स्वप्नामुळे त्याच्या कर्मफलाचा परिष्कार होऊन तो आपल्या क्षयरोगापासून व दुसऱ्या व्याधींपासून मुक्त होऊन निरोगी झाला. अनेक वर्षे क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या रोग्यास श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्ममुक्त केले होते. ही श्रीपाद प्रभूंची एक अनाकलनीय लीलाच होती. येथे अध्याय 50 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 51. जलोदरापासून रक्षण. ग्रंथ पारायण महिमा. मी कुरोपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली. त्या दिवशी हस्त नक्षत्र होते. कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले. ध्यानातून उठल्यानंतर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो. तेव्हा प्रभू म्हणाले, अरे शंकरभट्टा, मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे. मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरोपुरात गुप्त रूपाने संचार करीन. नंतर नरसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माचा उद्धारासाठी अवतार घेईन. तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद होईल. तो अक्षरसत्य ग्रंथ असेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल. या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल. इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल. या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्या समान मानला जाईल. तू लिहित असलेला
संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील. तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील. हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो. तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल. तो बापनाचार्यूंच्या 33व्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईल. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील. या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभ मंगल होऊन त्यांचे सकल व्याधीपासून रक्षण होईल. भक्तांना श्रीपाद प्रभूंचे अभयवचन. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, शंकर भट्टा, तू माझी खूप सेवा केलीस. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस. मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तू 3 वर्षे येथेच राहा. या 3 वर्षात मी तुला तेजोवलयात रूपाने दर्शन देत राहीन. तसेच अनेक योग रहस्यांबद्दल ज्ञान देईन. श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान. हे शंकर भट्टा, 3 वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीस तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव. त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील. सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले. त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा स्पंदून रडू लागलो. श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर आलो आणि येऊन ध्यानस्थ बसलो. तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले. येथे अध्याय 51 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 52. शंकर भट्टाचे योगानुभव निरूपण. श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन. मी 3 वर्ष दररोज मध्यरात्रीच्या वेळेस श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे. मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या होत्या. ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले. ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो. त्यांच्या आज्ञेने हे घडले यात तिळमात्र संशय नाही. येथे अध्याय 52 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 53. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पीठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान. ग्रंथाचे वैशिष्ट्य. मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्धयोग द्वारा पठण होत आहे. मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले. ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले. मी पंडित नाही, त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगू शकत नाही. श्री बापनाचार्यूंच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल. ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापनाचार्यूंच्या 33व्या पिढीतील असेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे. येथे अध्याय 53 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. येथे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत संपन्न झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.